नमस्कार मंडळी, कसे आहात? तर गेल्या वेळेस मी माझ्या आयुष्यातलं सुखद आणि दुःखद क्षण माझं जे होते ते सांगितले मी. खूप आहेत, जेवढे जमले तेवढे म्हणजे पटकन जे लक्षात आले ते मी लगेच सांगितले होते. आणि त्याचबरोबर तिथे त्या व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं फर्स्ट शिष्य कोण आहे? सर्वांना एक्साइटमेंट असेलच, नाही असं नाही. कारण की मी धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे, म्हणजे देवदेवाच्या ह्याच्यामध्ये पण आहे मी. तर ज्यावेळेस माझा फर्स्ट शिष्य होता तो धार्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यावेळेस तर मी 2008 फर्स्ट शिष्य केला होता, मला एवढं आठवतंय. फर्स्ट शिष्य म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, माझ्याबरोबर सानवी राहते, पुन्हा श्री सुद्धा माझी शिष्य आहे, सायली शिष्य आहे, असे बरेच आहेत माझे शिष्य. पण कोणाला हे माहित नाहीये की नेमकं माझा पहिला शिष्य कोण. तर त्या दादांनी का आय थिंक ताईंनी त्या एक कमेंट केलेली आहे की तुमचं फर्स्ट शिष्य कोण आणि त्यावेळेसचे अनुभव सांगा म्हणून. तर सांगते तुम्हाला, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज हेच बघायला भेटणार आहे की माझं फर्स्ट शिष्य कोण आहे. जर ही व्हिडिओ आवडलीच तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या आयुष्यातला फर्स्ट शिष्य म्हणाल तर तुम्हाला आता मी ॲज अ ट्रान्सजेंडर आहे, म्हणजे किन्नर कम्युनिटीमध्ये मी आहे. तर तुम्हाला असं वाटेल की हिचं पहिलं शिष्य म्हणजे कोणीतरी किन्नरच असेल. तर असं नव्हतं. माझं फर्स्ट शिष्य ही एक मुलगी आहे. तर म्हणतात ना, म्हणजे गुरु करताना गुरु काय आहे हे बघणं इम्पॉर्टंट नसतं. म्हणजे तो गुरु पुरुष आहे का स्त्री आहे का आणखीन कोणता तो आहे हे बघणं उचित नसतं. तर त्यावेळेस एकच बघणं असतं की आपण समोरच्याला मनापासून गुरु मानतोय ना, मग बस इनफ, मग तो आपला गुरु आहे. तर असाच काही पद्धत झाली, म्हणजे असंच काही माझ्या शिष्याच्या मनामध्ये आलं होतं आय थिंक. आणि मग त्या मुलीने मला गुरु केलेला आहे. तर त्या मुलीचं नाव आहे चिनू. तर तिचं म्हणजे नावच आहे ते चिनू म्हणून, तर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण ती मुलगी आहे. आणि त्या मुलीने मला 2008 गुरु केलेला आहे. मी तिला शिष्य केलं होतं 2008. त्यावेळेसचा अनुभव म्हणजे तिची माझी ओळख करून देणारा माझा एक फ्रेंड होता. तर ती माझी जी शिष्य आहे मुलगी, ती त्याला ओळखत होती. आणि माझा फ्रेंड आहे तो काही शिष्य परिवार करत नव्हता. त्याच्यामुळे मग त्याने मला सांगितलं की अशी मुलगी आहे, तिला गुरु करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं त्या मुलीला पहिल्यांदा भेटलं तर पाहिजे मला, कारण की मी तिची गुरु होणार आहे म्हटल्यावरती मी काय आहे हे तर तिला सविस्तर कळायला पाहिजे. तर त्यानंतर त्या मुलीला म्हणजे चिनूला तो माझा फ्रेंड घेऊन आला माझ्याकडे. आल्याच्या नंतर मग बसून बोलणं वगैरे सर्व झाल्याच्या नंतर मग ती मला एकच म्हटली की मला तुम्ही गुरु म्हणून हवंय, बस विषय संपला. मग तुम्ही कोण आहात, काय आहात याच्याशी मला संबंध नाही. मी तुम्हाला देव मानते, मी माझ्या गुरुमध्ये देवाला बघते म्हटल्यावरती विषय संपला. मला तुमच्यामध्ये माझी जगदंबा दिसते म्हणून मग मी तुम्हालाच गुरु करणार म्हणून. तर मग असा काही प्रसंग त्यावेळेस झाला. आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची तारीख ठरवण्यात आली. तर त्यावेळेस तिने मला फर्स्ट हाच प्रश्न विचारला की गुरु खर्च किती येईल. तर त्यावेळेस मीच तिला हे सांगितलं होतं की बाळा, मी खर्च तर मी काही घेत नाही, म्हणजे मला कधीच दागदागिन्यांचा पैशाचा लोभ नाहीये. तर त्याच्यामुळे मला पैशाचं एवढं काही समजणार नाही. फक्त एवढं आहे की आपल्या दारामध्ये आलेल्या माणसं पूर्णतः जेवून गेली पाहिजेत, त्यांचं मानपान झालं पाहिजे आणि देवाचं जे काय असेल ते, बाकी काही नाही. तर त्यानंतर मग त्या मुलगी घरकाम करायची. तर मी असं विचार केला होता की घरातल्या घरामध्ये तिचा कार्यक्रम करायचा म्हणून. पण एक एक्साइटमेंट असते की फर्स्ट शिष्य, पहिला शिष्य आहे. आता नॉर्मली लँग्वेजमध्ये त्याला शिष्य म्हणतात, पण आमच्यामध्ये आम्ही त्याला चेला म्हणतो. तर पहिला चेला आहे. तर मग एक एक्साइटमेंट होती माझ्यामध्ये सुद्धा वेगळी. मी हे सुद्धा विचार केलं होतं की ठीक आहे, म्हणजे तिच्याकडून जेवढं होईल तेवढं ती खर्च करेल, अदरवाईज माझ्या खिशातून मी खर्च करणार. कारण की एखादी मुलगी जेव्हा आई बनते ना, तेव्हा तिला जे एक्साइटमेंट असते तशी एक्साइटमेंट होती खरं तर, की मी कुठेतरी आज गुरु बनण्याच्या काबिल झाले आणि मी आज गुरु बनते. तर त्याच्यानंतर मग तिने तिच्या परीने सगळं केलं. मला नाही असं वाटत की ती कोणत्याही पद्धत म्हणजे म्हणतात ना की कोणत्या कामामध्ये कमी पडली किंवा कोणाला कोणत्या गोष्टीत ती मुलगी कमी पडली. तिने आलेल्यांना सर्वांना कपड्या लत्त्याचा आहेर, त्यानंतर देवाचं जे काही आहेर आहे ते, आणि त्यानंतर मग तिने मला 2008 2 ग्रॅमचे कानातले बनवले होते त्या मुलीने.
म्हणजे ती माझी शिष्य आहे ती नाही. आणि खरंच मी देवाला म्हणेन ना की माझं फर्स्ट शिष्य अशी आहे की मेहनती खूप घरकाम करून सुद्धा त्या मुलीने आज एवढा खर्च केला. त्यावेळेस मी खूप 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 आभार मानले देवाचे की पहिलं शिष्य मला खूप कष्ट करणारा दिवस. आणि त्यानंतर मग तिने कोणाचं असं काही बाकी ठेवलेलंच नाही. तिने सगळ्यांचा आहेर माहेर सगळं केलं आणि इव्हन तो कार्यक्रम मुंबईमध्ये न करता साताऱ्यामध्ये जाऊन इथून मुंबईमधून तिने गाडी करून बस करून तिने जेवण खावण नाश्ता पाणी सगळं मांढरदेवीमध्ये केलं होतं. आणि मांढरदेवीमध्ये तिने माझी पहिली शिष्य झाली. तर ती राहायला होती सायनला, आता ती ऐरोलीमध्ये राहायला रबाळेमध्ये राहायला आहे. तिचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर देवाचं म्हणजे देव तिच्या माहेरी होत्या. त्यानंतर मग ती तिच्या सासरी घेऊन गेली. ते देव घेऊन गेल्याच्या नंतर अजूनही त्या मुलीचं माझं कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे माझ्या शिष्याचं आणि माझा कॉन्टॅक्ट आहे. बट मी थोडंसं आता वेगळ्या माझं आयुष्य जगते. सो त्याच्यामुळे मी म्हणजे तिचं माझं जास्त जाणं येणं नाही. ती मला खूप बोलवते, गुरु घरी या, पण मला जायला वेळ मिळत नाहीये. पण नक्कीच आय होप्स की जर तिने व्हिडिओ बघितले तर नक्कीच तिचा पहिला फोन असेल मला. तर नक्कीच चिनू मी तुझ्याकडे येणार आहे. तर असं आहे माझे पहिलं शिष्य आजचं जे काही अनुभव आहेत ते. आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणाल की एक ऍज अ ट्रान्सजेंडर, मग तुमच्याकडे ऍज अ ट्रान्सजेंडर फर्स्ट शिष्य कोण आलं? तर मग फर्स्ट चिनू शिष्य झाली. त्यानंतर मग म्हणजे ज्यावेळेस मी चिनूला शिष्य करत होती त्यावेळेस माझ्याबरोबर श्री होती, जे की तुम्ही तिला सर्व ओळखता. तर श्री होती आणि आम्ही सगळे मांढरदेवीला जाऊन तिला शिष्य बनवलं होतं. ते शिष्य होत असताना सुद्धा खूप मोठी भांडण. म्हणजे असं झालं होतं की सायनमध्ये ऋषभ नावाचा एक जोगता आहे जो की माझा शिष्य आहे. तर त्याची इच्छा अशी होती की मीच पहिलं गुरुचं शिष्य होणार. आणि त्या मुलीची शिष्य म्हणणं असं होतं की गुरु मी तुमच्याकडे पहिली आली म्हटल्यावर मीच तुमची पहिली शिष्य होणार. तर त्या दोघांमध्ये थोडंसं टफ कॉम्पिटिशन चाललं होतं की मी पहिलं होते असं. तर मग मी म्हटलं की रील काढून सण करण्यापेक्षा मी म्हटलं जसं ज्याला पॉसिबल होईल तसं व्हा. पहिलं आणि दुसरं, आईला शेवटी सगळी मुलं सारखी असतात तशी मी गुरु आहे, तर मला सर्व शिष्यही सारखेच आहेत. तर मग होय नाही म्हणता चिनूचा कार्यक्रम झाला, माझ्या मुलीचा कार्यक्रम झाला देवदेवाचा. तिने मला पहिलं गुरु केलं. त्यानंतर मग माझ्याबरोबर होती श्री माझ्याबरोबर असताना ऋषभ पण होता. आणि श्रीचा आणि ऋषभचं पण पुन्हा तेच वादिवाद चालू झालं की ठीक आहे आता ती मुलींमध्ये पहिली झाली ना, तर मग मी जनजोगत्यांमध्ये मी पहिली शिष्य होणार माझ्या गुरुंची, असं ऋषभचं म्हणणं होतं. पण शेवटी श्री काही हरली नाही त्या बाबतीत सुद्धा. श्रीने सुद्धा इकडून तिथून खूप मेहनत केली. आणि त्यानंतर ऋषभचा कार्यक्रम लिटरली खरं तर ठरला होता की संध्याकाळी मंगळवारचा एक दिवस होता, त्या दिवशी त्याचा कार्यक्रम होता. तर मग श्रीनी 2 दिवस आधी आले आणि मला म्हटली की माझ्या घरी कार्यक्रम करायचा, पण मला रात्रीचा कार्यक्रम नाही करायचा, मला दुपारचाच कार्यक्रम करायचा. तर म्हटलं ठीक आहे, मुंबईसारख्या शहरामध्ये रात्रभर कार्यक्रम करणं पॉसिबल होत नाही. सो त्याच्यामुळे मग मुंबईमध्ये आता मी तरी मोस्ट ऑफ तरी शिक्षक बनवण्याचे जे प्रोग्राम असतात ते 2-3 तासामध्ये आवरून घेते. आणि मी काही अवाढव्य असं खर्च या गोष्टीमध्ये मी पडत नाही. ठीक आहे, शिष्य आपण ज्यावेळेस करतो म्हणजे गुरुला सुद्धा एक्साइटमेंट असते, शिष्याला सुद्धा एक्साइटमेंट असतेच की आयुष्यामध्ये एकदाच गुरु होणार आहे आणि तो गुरुचा जो काही कार्यक्रम आहे तो एकदम मोठा थाटामाटात व्हावा. ज्यांच्याकडे पैसे अडका असतो ती लोक करतातच, पण माझं शिष्य परिवार हा पूर्ण गरीब आहे. मी असं वाटतं की मी दुसऱ्यांना का त्रास देऊ. तर श्री आल्याच्या नंतर मग श्री म्हटली की नाही मला शिष्य गुरु करायचंय तुम्हाला आणि दुपारचंच करायचं. तर मी म्हटलं संध्याकाळी तर त्याचा दुसरा शिष्याचा कार्यक्रम आहे, मग करू काय. तर मला ते काही माहिती नाही गुरु, पण मला दुपारीच गुरु करायचा आहे श्री अशी म्हटली. श्रीच्या फॅमिलीतून मी तिच्या भावाला वगैरे बोलवलं, तिच्या आईला वगैरे बोलवलं, म्हणजे आई बरोबर कॉन्टॅक्ट वगैरे झाल्याच्या नंतर त्याच्या भावाची सुद्धा मंजुरी होती, आईची सुद्धा मंजुरी होती. आणि त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आमच्या श्रीला तुम्ही शिष्य कराल तर दुपारचंच करायचं. तर मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग त्याच्यातूनही माझा एक फ्रेंड आहे, त्या फ्रेंडनी खूप सारी हेल्प केली आणि सायनमध्ये श्रीचा कार्यक्रम झाला. साती असरा, मोठ्या बाया, काळूबाई, अंबाबाई यांची गेनमाळ झाली, मांड भरून झाला. दुपारी म्हणजे अक्षरशः रात्रीपासून तयारीला मी लागले.
रात्री जाऊन दादरमधून सर्व सामान वगैरे घेऊन यायचं, बाहेरून जेवणाची ऑर्डर दिली, श्रीच्या घरून स्वयंपाक बनवून आला, त्यानंतर मग शेवटी दुपारी कार्यक्रम झाला, तरी 3-3:30 वाजले. तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर तो कार्यक्रम संपलाच नाही की संध्याकाळी मी लगेच ऋषभ म्हणून आहे त्याच्या कार्यक्रमाला गेली. तिथे गेल्याच्या नंतर मग त्यांच्या घागरी भरून आणण्याचा कार्यक्रम, त्यानंतर मग मिरवणूक, नंतर मग गेनमाळ, रात्रभर कार्यक्रम, महाराज खाणा, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. हे सगळं झाल्याच्या नंतर मग म्हणजे त्या आतापर्यंत 3 शिष्य मला झाले होते की एक शिष्य माझी मुलगी होती चिनू म्हणून, तिचं काळूबाईची गेनमाळ झाली. त्याच्यानंतर श्री आपली जी आहे तिचं कार्यक्रम झाले देवदेवामध्ये, नंतर ऋषभचे झाले. हे सगळं होत असताना फाउंडेशनचा कार्यक्रम झाला. फाउंडेशन म्हणजे माझा एक शिष्य होता कारण की काही लॉकडाऊनच्या आधी त्याची डेथ झालेली आहे. तर त्याचा म्हणजे मी त्याला फाउंडेशनच बोलायची. लिटरली बघायला तर मला त्याचं अजूनही नाव माहिती नाही, तो या जगामध्ये नाहीये, पण मग मी त्याला फाउंडेशन म्हणायची. अक्षय का काहीतरी समथिंग असं, आकाश का अक्षय असं नाव होतं. कारण की मी कधीच त्याला त्याच्या नावाने कोणी हाक मारत असेल तर मला कळतच नव्हतं की तो माझ्या शिष्याला कोणी बोलवते म्हणून. तिला एक सवय होती की ती ॲज अ ट्रान्सजेंडर होती, तर ती मेकअप खूप करायची. तर ती कंटिन्यू म्हणजे शर्ट पॅन्टवरती आणि चेहऱ्याला खूप फाउंडेशन लावायची. कलर बघाल तर एकदम दुधासारखा पांढरा, पण तरी सुद्धा फाउंडेशन लावायचं. पण काही कारणामुळे तो देवाला प्रिय झाला आणि मग तो आज फार माझ्यापासून लांब गेलेला आहे. म्हणजे मी त्याला बघू शकत नाही, तो मला बघू शकत नाही, अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. पण मग तो डेथ झाला. ऋषभच्या नंतर मी त्याला शिष्य केलं होतं. ते सर्व झाल्याच्या नंतर मग म्हणजे त्याला एक खूप एक्साइटमेंट होती की गुरु मला माहिती नाही, बॅगवाली गुरु, मला तू गुरु बनव म्हणून. आणि मला म्हणजे मी जेव्हा सायन्समध्ये जात येत होते त्यावेळेस माझ्याकडे एक छोटी हँडबॅग असायची. तर त्यावेळेस मला श्री, सान्वी आणि आकाश म्हणजे फाउंडेशन यांनी मला नाव ठेवलं होतं बॅगवाली गुरु, म्हणजे बॅगवाली बाई आली म्हणून असं. तर म्हणजे मी त्यांच्या एरियामध्ये कधी जायची ना तर मी लोक म्हणजे ती आली बॅगवाली गुरु, बॅगवाली बाई आली म्हणून, म्हणजे माझी बॅग यूज करायची तर त्यामुळे. तर त्यानंतर मग मी आकाशला म्हणजे माझ्या फाउंडेशनला शिष्य केलं. त्यानंतर काही दिवस लोटून गेली. मग श्री माझ्याकडे यायची. श्री आणि सान्वी दोघं म्हणतात लंगोटी या अशातले होते. तर मग त्यामुळे मग श्री येत असताना सान्वी सुद्धा माझ्याबरोबर यायची. आणि त्यावेळेस मी सायन प्रतीक्षा नगरमध्ये, मला त्या एरियाचं नाव आता आठवत नाही, सायन प्रतीक्षा नगरमध्ये तिथे मी हे करायचे, काय म्हणतात त्याला, स्टॉल होता माझा, जे की मी बेंटेक्सचे दागिने विकायचे. तर त्यावेळेस तिथे माझा स्टॉल होता. मग स्टॉलवरती संध्याकाळची श्री येऊन बसायची. त्यानंतर मग फाउंडेशन तर आमची कधीतरी यायची, नाहीतर अदरवाईज ती तिच्या मग कामामध्ये बिझी. श्री येत असताना मग सान्वी सुद्धा तिथे यायला लागली. सान्वी आल्याच्या नंतर मग सान्वीला सुद्धा गुरु करायचं होतं. मग हळूहळू सान्वी आली. त्याच्यानंतर मग राजेश म्हणून आहे तो मुलगा आला, आदर्श आला, असे खूपसे माझे शिष्य परिवार आले. आणि मग हळूहळू एकेकाचे कार्यक्रम होत गेले. सान्वीचा कार्यक्रम म्हणाल तर सान्वीचा कार्यक्रम मी तुळजापुरामध्ये केला होता. सान्वीचा, राजेशचा, अजून कॉटनगिरीला महेश नावाचा एक मुलगा आहे, ह्या मुलांचे 2 मुलांचे आणि आपल्या सान्वीचा कार्यक्रम मी तुळजापुरामध्ये थाटामाटातच केला होता, नाही असं नाही. म्हणजे तुळजापुरामध्ये सुद्धा गाजवणं, जेवण खावण, त्यानंतर मग आहेर पाणी, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. देवीची मिरवणूक, शबीने. तर सान्वीचा होई नाही म्हणता सान्वीचा सुद्धा कार्यक्रम झाला. हे जोगातपणाची गोष्ट आहे, म्हणजे देवदेवातल्या गोष्टी आहेत. ॲज अ किन्नर कम्युनिटीमध्ये म्हणाल तर मग फर्स्ट टाइम शिष्य माझी श्री आहे. म्हणजे श्रीला मी आमच्या किन्नर कम्युनिटीच्या आमचे काही घरं आहेत तिथे घेऊन गेले होते. श्रीची इच्छा होती. आणि त्यावेळेस सुद्धा मी श्रीच्या मम्मीला भेटले होते, भावाला भेटले होते. कारण की मी अजूनही आतापर्यंतही कोणालाही शिष्य करायचं म्हटलं तर मी फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्या घरातल्यांना विचारते की नेमकं शिष्य करावं, म्हणजे मी त्यांची गुरु. म्हणजे मी कोणताही शिष्य घ्यायचा असेल माझ्या मांडीवरती
तर मी त्यांच्या पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्या फॅमिलीला भेटते. का? कारण की परिवाराच्या कडून सुद्धा होकार मिळाला पाहिजे. नाहीतर आता मी खूप जण अशी पाहिलेली आहेत की आई वडिलांना माहिती नसतं आणि आपण कोणाचेही शिष्य बनून जातो. तर असं मी नाही करत, अजूनही नाही करत, मला नाही आवडत. मी कधीही शिष्य करायचं असेल कोणत्याही मुलाला किंवा मुलीला किंवा कोणत्याही किन्नरांना, तर मग मी त्यांच्या पहिल्यांदा फॅमिलीला भेटते. कारण की परिवाराची साथ असणं फार गरजेचं आहे. ते झाल्याच्या नंतर मग मी शिष्य तयार करते, असं होतं. तर मग सान्वी श्रीला घेऊन गेले. श्रीचं सुद्धा म्हणजे श्री माझ्या नावावर शिष्य झाली ॲज अ किन्नर कम्युनिटीमध्ये. ते झाल्याच्या नंतर मग सान्वी आली. त्यानंतर मग तुम्हाला माहिती असेल सायली होती माझी शिष्य. तर मग खूपसे बरेच शिष्य माझ्या आयुष्यामध्ये आले किन्नर कम्युनिटीमध्ये म्हणाल तर. मग त्यानंतर मग आता एक रिसेंटली एक वर्ष पण नाही, 7-8 महिन्यापूर्वी रवीना माझ्याकडे आलेली आहे. त्या दिवशी रवीना जेव्हा घरी आली त्यावेळेस मी तो सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर ती आहे रवीना. तर असे खूपसे शिष्य परिवार होत गेले. त्यानंतर मग म्हणजे हे आता ज्यांना तुम्ही ओळख त्यांची नावं सांगितलेली आहेत. अदरवाईज देवदेवाच्यामध्ये माझे खूप शिष्य आहेत. असं नाही की फक्त जनजोखी लोक आहेत, किन्नर लोक आहेत, तर नॉर्मली महिला वर्ग सुद्धा आहे. त्याच्यानंतर दरवर्षी आमचा कार्यक्रम असतो श्रावण महिन्यामध्ये आमच्या सीमाताईकडे. हो, ती माझी शिष्य आहे. माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी आहे. ती मला मा म्हणूनच म्हणते आणि मी तिला ताई म्हणूनच म्हणते. तर असं काही माझ्या शिष्य परिवारांबरोबर नातं आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर एकदम स्ट्रिक्टली असं कधी माझं वागणं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की जेवढं आपण ॲज अ फ्रेंड म्हणून राहू आपल्या मुलांबरोबर, तेवढं ते खूप छानपणे पद्धतीने आपल्याबरोबर राहू शकतात असं मला वाटतं. तर तसंच सीमा ताई जी आहे तिला मी किती म्हटलं, अगं तू मला माऊ म्हणतं, नाही म्हणे की तू माझी गुरु आहेस ना गुरु, मग मी तुला मा म्हणणार. मग त्याच्यामुळे ती मला गुरु नाही म्हणत, म्हणजे म्हणते पण असं बाय चान्सली म्हणते, पण मोस्ट ऑफ तरी माच म्हणते ती मला. आणि त्यानंतर मग पिंकी आहे, अजून मनीषा आहे. खूपसे असे शिष्य परिवार मुलींमध्ये सुद्धा आहेत, लग्न झालेल्या महिला वर्गांमध्ये सुद्धा आहेत. आणि महिला वर्गांमध्ये आता सीमाताईचं जर म्हणाल तर सीमाताईच्या घरी मी पहिलं खूप जायचे, रोज जायचे, कंटिन्यू जायचे. पण आता काही कामामुळे मला जायला भेटत नाही. शेवटी मी माझ्या आयुष्यामध्ये बिझी असते, सो त्याच्यामुळे मला जायला मिळत नाही. पण सीमाताईचे जे मिस्टर आहेत त्यांना मी भाऊजी म्हणते आणि ते मला सासूबाई म्हणतात. असं सुद्धा युनिक एक नातं आहे माझं शिष्य परिवारांबरोबर. मी एक ॲज अ फ्रेंडली राहते आणि ते मला एक आईसारखं, गुरुसारखं अशाच पद्धतीने राहतात. तर असा आहे माझा शिष्य परिवार. सांगू तेवढं कमी आहे, कारण की एकेकाची अतरंगी जर म्हणाल तर खूप आहेत, सगळे अतरंगी आहेत, कोणी नाही असं नाही. आणि म्हणजे म्हणतात ना की माझा परिवार आहे आणि मला रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती तर खूप श्रेष्ठ आहेत. रक्ताची नाती सुद्धा माझ्याबरोबर खूप श्रेष्ठ आहेत, नाही असं नाही. पण एक म्हणतात की रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जे नातं असतं त्याला मैत्री म्हणतात, आणि ती मैत्री म्हणजे माझा शिष्य परिवार आहे. तर असे नाते आहेत. आणि पुन्हा सीमाताई आहे तर सीमाताईच्या पूर्ण फॅमिलीशी माझं नातं आहे. श्री आहे तर श्रीच्या पूर्ण परिवाराशी माझं नातं आहे. सान्वी आहे तर सान्वीच्या पूर्ण परिवाराशी नातं आहे. आता सान्वीचे जे मामा आणि मावशी आहेत तर त्यांना सुद्धा मी मामा आणि मावशीच म्हणते. तर मी त्यांना दादा आणि ताई असं नाही म्हणत, कारण की सान्वीचं जे नातं आहे फॅमिली बरोबर तेच नातं माझं सुद्धा आहे. श्रीच्या मम्मी बरोबर थोडंसं माझी मजाक मस्करी चालते. तर श्रीच्या मम्मीला श्रीची मम्मी मला गुरुबहीण म्हणते आणि मी तिला हा गुरुभाऊ म्हणते. म्हणजे थोडंसं एक फॅमिली रिलेशन आहे आमचं. म्हणजे असं नाही की श्री बरोबरच, सर्वांबरोबर फॅमिली रिलेशन आहे. तर प्रत्येकाबरोबर थोडंसं इंटरेस्टिंग नातं आहेत माझे. हे झालं शिष्य परिवार ह्यांच्या बरोबर. आणि ते झाल्याच्या नंतर मग त्यांचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा मला गुरुच म्हणतात. पण मी सुद्धा त्यांना, जे माझे शिष्य त्यांना म्हणते तसं मी त्यांना म्हणजे तेच नातं कंटिन्यू करते. म्हणजे जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सुद्धा असं काही वेगळं नको वाटायला असावं. काही जण असं म्हणतात की गुरुने गुरुसारखं राहावे, शिष्याने शिष्यांसारखं राहावं. तर मला असं वाटतं की हो, गुरु आपण एखाद्यांना गुरु करतो तर मग जिथे आपलं चुकतं तिथे गुरुनी नक्कीच बोलावं. मग शिष्यांनी ते ऐकून घेणं पण फार गरजेचं असतं.
मग ते त्यावेळेस मैत्रीचं नातं थोडंसं वेगळं राहतं आणि त्यावेळेस मग गुरु चेल्यांचं नातं पुढे आणावं लागतं. तर असं नाही आहे की मी कधी माझ्या शिष्य परिवारांना ओरडत नाही. जर एखादी चुकी झाली तर मी नक्कीच माझ्या शिष्य परिवारांना ओरडते. माझ्या हातून मार खाल्लेला आहे, तर श्रीनी माझ्या हातून मार खाल्लेला आहे. एक वेळेस थोडंसं वाईट वागली होती ती आणि पुन्हा तशी नको वागायला, त्यासाठी मी तिला थोडंसं मारलं होतं. पण माहिती नाही का तिचं माझं काय प्रेम आहे, पण ती मला कधी सोडून गेली नाही. म्हणजे माझ्यावरती रागवली सुद्धा नाही. हा थोडा एक अर्धा एक तासासाठी रागवली, पण मी मारत असताना सुद्धा ती हाच शब्द म्हटली होती बाकीच्यांना की गुरुला सांभाळा, गुरुला लागेल. म्हणजे मी तिला एवढं मारत होती की अक्षरशः मला सुद्धा लागण्याची भीती होती. तर त्यावेळेस ती सगळ्यांना हे सांगत होती की गुरूंना सांभाळा, गुरूंना लागेल. तर मग मी तिला त्या भांडणात सुद्धा हे मारताना सुद्धा हे म्हणते, तू माझी काळजी करू नकोस, मी तुला मारते ना, तू माझी काळजी करू नकोस. सो असं माझं गुरु शिष्यांचं नातं आहे. राहिलीच गोष्ट सान्वीची, तर सान्वीला मी ओरडते, सान्वीला कधी मारलेलं नाहीये. असं नाहीये की सान्वी चुकत नाही, सान्वी सुद्धा चुकते, पण तिला ओरडल्याने ती तिची चूक सुधारून घेते. श्रीची अशी काही चूक होती की त्यावेळेस तिला ओरडणं पॉसिबल नव्हतं, पण त्यावेळेस तिला मारलं होतं मी 2 गोष्टी, म्हणजे 2 हातांनी जे मारलं होतं मी तिला, ते तिला त्यावेळेस फार इम्पॉर्टंट होतं आणि त्याच्यामुळे आज श्री माझी व्यवस्थित आहे. आता तर मी सान्वी बरोबर आहे. म्हणजे मी इथे जे मी राहते कल्याणच्या घरामध्ये आपल्या, तर इथे माझ्याबरोबर सान्वी असते. सान्वीच्या सुद्धा कधी कधी चुका होतात, पण मग कधी कधी मी ओरडते तिला. मग त्यावेळेस तेवढ्यापुरतं तिचा एक 5 मिनिटाचा राग शांत झाला की मग पुन्हा येऊन मला विचारते, काय गुरु काय पाहिजे तुम्हाला. सो असं आहे माझ्या गुरु शिष्यांचं आमचं नातं. खूप शिष्यांबरोबर खूप धमाल मस्ती एन्जॉयमेंट करत असते मी कधी असं जाणवून देत नाही की मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, आणि कधी तेही मला असं जाणवून देत नाही की गुरु आम्हाला तुमची भीती वाटते. त्यांना हे माहिती आहे की कुठे काय कोणती गोष्ट करायची आणि कुठे नाही, काय केल्यावरती गुरु ओरडेल. तर त्याच्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असतात, नाही असं नाही. आणि बस एवढंच आहेत माझे अनुभव. अजून खूप आहेत अनुभव, म्हणजे सुख पण आहेत, दुःख पण आहेत. माझ्या दुःखाच्या वेळेस मला कधीच कोणत्या शिष्यांनी साथ दिली नाही असं होणार नाही. माझ्या दुःखाच्या वेळेस पण माझ्या शिष्यांनी मला साथ दिलेली आहे. सुखाच्या वेळेस तर ऑब्व्हियसली सर्वच साथ देतात. दुःखाच्या वेळेस माझे मित्रपरिवार सुद्धा आहेत, नाही असं नाही की त्या मित्रपरिवारांनी सुद्धा मला खूप साथ दिलेली आहे. दुःखाच्या वेळेस मला एकटं राहिल्याची जाणीव कधी मला शिष्यांनी करून दिली नाही, आणि माझे फ्रेंड आहे एक त्याने सुद्धा करून दिली नाही. आता त्या मी माझ्या फ्रेंड बरोबर बोलत नाही, थोडंसं त्याची माझी भांडणं झाली. पण मला असं वाटतं की ठीक आहे, ज्या ठिकाणी चांगलं नाव येतं तिथे त्याचं नाव नक्कीच येईल. तर व्हिडिओ बघितले तर त्यालाही कळेल की मी कोणाबद्दल बोलते. पण ठीक आहे, असतात काही भांडण तंडण, ते बाजूला राहिलेच. तर असे होते माझे दुःखाचे आणि सुखाचे दिवस, की त्या दुःखा सुखाच्या याच्यामध्ये शिष्य परिवारांनी कधीच, आणि असंही नाही की शिष्य परिवाराच्या परिवाराने सुद्धा मला खूप साथ दिलेली आहे. माझे मित्र आहे, त्या मित्राच्या फॅमिलीने सुद्धा मला खूप साथ दिली होती. आणि इव्हन मोस्ट ऑफ तर मी जेवढे नाती जोडलेली आहेत ना, ती सगळ्या नात्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे माझ्या दुःखाच्या दिवसामध्ये. आणि ऑब्व्हियसली मग जर दुःख माझ्या आयुष्यातून निघून गेल्याच्या नंतर सुख ज्यावेळेस आलं त्यावेळेस मी कोणालाच विसरले नाही. फक्त एक आहे की काही गोष्टींमुळे काही जणांना विसरावं लागतं. पाणी डोक्याच्या वरती गेल्यावरती पण नाही आपण सहन करू शकत. मग त्यामुळे मी काही माणसांना विसरण्याचा प्रयत्न करते. अदरवाईज बाकी सुख दुःखामध्ये तुमची नावं तर नक्कीच येत राहणारच सगळ्यांची. आणि शिष्य परिवार आहे तर तो मला कधी सोडून जाणारच नाही. आणि राहिलीच गोष्ट त्यांची फॅमिली. असं नाही आहे की दुःखाच्या वेळेस मला माझ्या परिवाराने हेल्प नाही केली, पण मी स्वतःहून परिवाराकडे माझ्या हेल्प नाही मागितली. कारण की ज्यावेळेस मी घरातून निघाले होते त्यावेळेस मी खरं तर एकटे होते, आणि त्यावेळेस माझ्या शिष्यांनी तर मला मदत केली, मित्रांनी पण माझा मदत केली. त्याचबरोबर माझा 2 नंबरचा भाऊ आहे, त्या 2 नंबरच्या भावाने मला खूप मदत केलेली आहे. जर झालंच तर नक्कीच माझ्या फॅमिलीवरती एखादी व्हिडिओ बनवायची वेळ आली तर नक्कीच बनवेल, आणि नक्कीच हा उल्लेख त्याच्यामध्ये माझ्याबरोबर राहायचा करेल. सो तोपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जर चुकून कोणत्याही माझ्या शिष्याचं नाव राहिलं असेल तर बाळांनो टेन्शन घेऊ नका. सोशल मीडियावरती नाही पण मनामध्ये तर तुमची नावं ही कोरलेलीच आहेत, त्याच्यामुळे कोणीही राग मानून घेऊ नका. कारण की एवढे शिष्य आहेत की मला
म्हणजे मी मोजक्यांचीच नावं घेतलेली आहेत, आणखी खूप जे आहेत त्यांची नावं घेतलेली नाही आहेत. तर त्याच्यामुळे तर मग राग मानू नका. तुमची गुरु ही तुमचीच आहे, त्याच्यामुळे नाव घेतलं नाही तर असं काही वाईट मानू नये. तर तर आजची व्हिडिओ माझी कशी वाटली नक्कीच सांगा, आणि आणखीन तुम्हाला माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, नमस्कार.